नमस्कार मंडळी. तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी वर्ग आहे तो फार मोठा आहे. तर शेतकरी हा एक राजा आहे. राजा का म्हणतो मी? कारण कसं आहे, तो सर्वात श्रीमंत आहे. जर शेतकऱ्याने विचार केला की मी शेतकरी आहे, मी आपल्यापुरतंच पिकवीन आणि मी स्वतः खाईन, तर या जगाचं काय होणार, बाकीच्याचं काय होणार? म्हणून जो हा शेतकरी आहे तो एक राजा आहे आणि तो राजाच असणार. तर शेतकऱ्यासाठी जे सरकार आहे त्या विविध योजना राबवत असते. तर शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना आहेत अशा, पण राज्य सरकारने असा एक नवीन नियम काढलेला आहे की शेतकरी वर्गाकडे 7/12 तर असतोच, कारण शेतकरी म्हटलं की 7/12 आलाच, आणि फार्मर आय डी कार्ड. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी, याच्यामध्ये काही नवीन नियम केलेले आहेत. ठीक आहे, तर नवीन नियम म्हणजे कसे की 7/12वरती जर तुमच्या 7/12वरती एकापेक्षा जास्त नावे असतील तर याच्यामध्ये नियमामध्ये आता बदल केला आहे. राज्यातील 7/12 उतार्यात महसूल विभागाकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता प्रत्येक खातेदाराच्या नावासमोर त्याचे जे क्षेत्र आहेत ते नमूद करण्यात येणार आहे. यासोबत फार्मर आय डी कार्ड देखील आता बंधनकारक केला आहे. तर सरकारचा हा जो नवीन निर्णय आहे तो काय आहे, तर ह्याचबद्दल आपण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर राज्यातील ज्या शेतजमिनीवर एकापेक्षा जास्त खातेदार आहेत अशा सामायिक खात्यांवरील प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर त्याच्या हिश्श्याची जमीन स्वतंत्रपणे नमूद करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 नुसार एक विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे 7/12 उतार्यावरील प्रत्येक खातेदार अथवा शेतकऱ्याच्या नावासमोर जे क्षेत्र आहे ते नमूद केले जाणार आहे. राज्यात तयार करण्यात आलेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी कार्ड कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापरणे आवश्यक आहे. फार्मर आय डी तयार करताना सर्व खातेदारांच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र जे आहे ते नमूद केले जाते. यामुळे फार्मर आय डी तयार करताना ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या येत आहेत. आता कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि पीक पाहणी, जमीन खरेदी विक्री किंवा फेरफार नोंद करताना होणारा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक हिस्सेदाराचे क्षेत्र त्याच्या नावापुढे असणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतलेला आहे. तर आता 7/12 उतार्यावरती एकापेक्षा जास्त नावे असतील तर आता त्या नावासमोर त्याच्या जमिनीचे क्षेत्र आता नमूद करण्यात येणार आहे 7/12वरती. आणि त्याचबरोबर आता फार्मर आय डी कार्ड देखील अनिवार्य केलं आहे, म्हणजे आवश्यक केलं आहे कोणत्याही कृषी विभागाच्या योजनांसाठी. ठीक आहे, हे फार्मर आय डी कार्ड आवश्यक केलं आहे. तर लवकरात लवकर ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलं नाही, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 70% शेतकऱ्यांनी जे फार्मर आय डी कार्ड आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र आहे ते काढलेलं आहे. तर लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांनी काढलं नाही त्यांनी काढून घ्या. आणि आता हा सरकारने नवीन निर्णय आणलेला आहे राज्य सरकारने की आता जेवढे पण 7/12 उतार्यावरती नाव असतील त्याच्या नावासमोर आता त्या जमिनीचे क्षेत्र म्हणजे मोजणी होईल की तुमचे एकड किती आहे, किती जमीन आहे, ते अर्धी वाटप होईल. समजा 7/12 उतार्यावरती समजा 4 नावे असतील आणि तुमच्याकडे समजा 4 एकर जमीन असेल तर सगळ्यांच्या नावासमोर 1 एकर त्या 7/12वरती आता जे क्षेत्र आहे जमिनीचे 1 एकरचे क्षेत्र ते नमूद होणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे. का घेतलेला आहे? कारण फार्मर आय डी तयार करताना त्यांना जे आहे अडचणींचा सामना करावा लागत आहे, म्हणून हा आता निर्णय जो आहे राज्य सरकारने घेतलेला आहे. ठीक आहे, तर ही होती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करा. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.